आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कार्यवाही करत सिन्नर तालुक्यातील मोटरसायकल चोरांना गजाआड केले आहे। पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून 2 चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कबुलीनंतर तब्बल 10 चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींचे नावे अजय दळवी आणि अनिकेत मानकर, तर त्यांचा साथीदार चेतन उर्फ सख्या शेळके फरार आहे। पांढुर्ली परिसरात चोरीच्या गाड्या विक्रीस आणण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही धडक कार्यवाही केली आहे। या आरोपींकडून हिरो स्प्लेंडर, बजाज पल्सर, रॉयल एनफील्ड, बुलेट, होंडा युनिकॉर्न अशा एकूण 8,35,000 रुपये किमतीच्या 10 गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत। त्यांच्या कबुलीनुसार सिन्नर, संगमनेर, वणी, श्रीरामपूर व घोटी परिसरात एकूण 7 गुन्ह्याचा तपास लागला आहे। फरार आरोपी चेतन शेळके याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्याची नोंद असून त्याला सध्या पोलीस शोधत आहे। ही कार्यवाही पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप तसेच पोलीस कर्मचारी विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले आणि प्रदीप बहिरम यांच्या पथकाने केली आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी बाळासाहेब सोनवणे, सिन्नर। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।